सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवरून संभाजी ब्रिगेडने प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। कागदपत्र तपासणीच्या नावाखाली नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेडच्या निवेदनानुसार शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, अनियोजित पार्किंग आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त आहेत। मात्र या समस्या सोडवण्याऐवजी काही वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाईवरच भर देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनेक कर्मचारी हेल्मेट सक्तीचे नियम स्वतः पाळत नसल्याचा, तसेच परराज्यातील वाहनांची कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करून पिळवणूक होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। काही ठिकाणी अचानक वाहनांना अडविल्यामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या सर्व प्रकारांची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने उपोषण आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। सोलापूर शहरामध्ये वाहतुकीचा बोजबारा उडलेला आहे। अनेक ठिकाणी अनेक मुख्य चौकामध्ये वाहतुकीच्या वर्दळीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। असे असताना आपल्या सोलापुरातील वाहतूक पोलीस कर्मचारी हे नागरिकाकडून एक प्रकारे कागदपत्र तपासणीच्या नावाखाली नागरिकांची लूट करत आहेत, त्यांच्याकडनं खंडणी गोळा करत आहेत। अशा वाहतूक कर्मचाऱ्यावर कडक कारवाई होऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी या आशयाचे निवेदन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज या ठिकाणी दिलेलं आहे। सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी जर आपण पाहिलात तर एका आडोशाला कोपऱ्यामध्ये 10-12 वाहतूक पोलीस कर्मचारी थांबून अचानक रस्त्याच्या मध्ये येऊन नागरिकाकडनं कागदपत्र तपासणीच्या नावाखाली त्यांची अडवणूक करीत आहेत। असे करीत असताना अनेक अपघात झालेले आहेत, कारण अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागची वाहनं एकमेकावर आदळलेले आहेत। त्याचबरोबर ट्रॅफिक जामची समस्यासुद्धा या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांमुळे होत आहे। वाहतूक पोलीस कर्मचारी हे प्रत्येक चौकातील वाहतुकीचे नियमन करण्याच्या ऐवजी वाहतुकीच्या तपासणीच्या नावाखाली कसं माया गोळा करता येईल, आपले स्वतःचे खिसे कसे भरता येईल याचाच प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत। अनेक ठिकाणी सिग्नल जिथं चालू आहे, जिथं वाहतूक जाम आहे, ट्रॅफिक जाम आहे, त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन न करता अनेक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या चौकामध्ये कडेला खुर्ची टाकून बसलेले दिसून येत आहेत। त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये बाहेरून राज्यातून जे प्रायव्हेट गाड्या येतात देवदर्शनाला, त्यांची कागदपत्र तपासणीच्या नावाखाली अडवून त्यांची पिळवणी करण्याचं काम हे सोलापुरातील वाहतूक पोलीस करत आहेत। त्यामुळे सोलापूर शहराचं नाव व प्रतिमा इतर जिल्ह्यामध्ये, इतर राज्यामध्ये मलिन होत आहे। त्यामुळे अशा लोकसेवकांवर कडक कारवाई ही झालीच पाहिजे। ज्याप्रमाणे नागरिकाकडून RC बुक, PUC सर्टिफिकेट किंवा विमा भरलेले काय याची चौकशी केली जाते, अडवणूक केली जाते, त्याच पद्धतीने अनेक वाहतूक पोलिसांकडे लायसन नाही, PUC नाही, विमा पूर्ण भरलेला नाही, तर अशावर कारवाई कोण करणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। त्याचबरोबर सोलापूरमध्ये मॉडिफाय सायलेन्सर बुलेटवर कारवाई केली जाते। अनेक पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची वाहनंसुद्धा मॉडिफाय सायलेन्सरची बुलेटची आहेत, त्यांच्यावरही पोलीस आयुक्तांनी कारवाई केली पाहिजे।